मित्रांनो, आपल्या एक्झामिनेशन मध्ये एखाद्या मॅट्रिक्सचा डबल ॲडजॉइंट विचारण्यात आला असेल तर सिंपल फॉर्म्युला फॉलो करूया. डिटर्मिनंट ऑफ a रेज टू n - 2 इंटू a. सर n काय असतो तर 2/2 मॅट्रिक्स साठी n ची व्हॅल्यू झाली 2, 3/3 मॅट्रिक्स साठी n ची व्हॅल्यू झाली 3. समजा मॅट्रिक्स 2/2 चा असेल तर n च्या जागी आपण 2 ठेवूया. 2 - 2 इंटू a. पण मित्रांनो हा झाला 0. एनिथिंग रेज टू 0 हा होतो 1. त्यामुळे 2/2 साठी आन्सर आलं मॅट्रिक्स a. आता 3/3 साठी n ची व्हॅल्यू 3 ठेवूया. तर n च्या ठिकाणी 3 तर डिटर्मिनंट ऑफ a रेज टू 3 - 2 म्हणजे 1. आन्सर आलं डिटर्मिनंट ऑफ a इंटू a. सिंपल एक्झाम्पल थ्रू अंडरस्टँड करूया. जर मॅट्रिक्स 2/2 चा असेल तर डबल ॲडजॉइंट हा मॅट्रिक्स इटसेल्फ असतो. वेळ घालू नका. 2/2 चा मॅट्रिक्स आहे, डबल ॲडजॉइंट विचारला तर आन्सर येणार मॅट्रिक्स a. पण जर 3/3 चा मॅट्रिक्स असेल तर आन्सर बघा डिटर्मिनंट ऑफ a इंटू a. या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे 11. आन्सर येणार डिटर्मिनंट ऑफ a इंटू a. तर 11 इंटू a. दॅट्स ऑल.